काल एक आपले खेळाडू गावित हे काल येऊन गेले. तुमच्याकडे बातम्या मी पाहिल्या. त्यातला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे एक तर त्यांना कोणी बोलवलं होतं हे मला माहित नाही. ते आलेत हेही मला कोणी सांगितलं नाही. त्याच्यामुळे ते आलेत आणि मी भेटणार नाही असं का करीन मी? त्याच्यामुळे मला माहितीच नसलेल्या गोष्टीवरती त्या बातम्या आल्या आणि त्यांचाही काही गैरसमज झाला की ते 2 तास थांबले आणि मी त्यांना भेटलो नाही. परंतु मला माहितीच नव्हतं. मला कोणी सांगितलंच नाही की ते आलेत म्हणून. मला जर कोणी सांगितलं असतं मी निश्चित त्यांना नक्कीच भेटलो असतो. परंतु त्यांना कोणी बोलवलं आणि मला का कोणी सांगितलं नाही ह्या गोष्टी सगळ्या बाजूला सोडा आपण. परंतु भेट नाही झाली त्याच्याबद्दल ते नाराज झाले. त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. ते मला असं वाटतं दिल्लीला गेलेले आहेत आणि दिल्लीला जाऊन आल्यानंतर मी निश्चित त्यांची भेट घेईन आणि त्यांच्याशी मी निश्चित या गोष्टी बोलीन. तुमचाही काही संपर्क झाला तर मला असं वाटतं त्यांच्या कानावरती ही गोष्ट घाला की मलाच काही माहित नव्हतं. त्याच्यामुळे भेटण्याचा न भेटण्याचा काही विषय येत नाही. बाकी काय विचार आता काय? नाशिक नाशिक मी तुम्हाला माझा अनुभव म्हणून तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला मी 2 आतापर्यंत कुंभमेळे मी असताना इथे झालेत. एक 2003चा आणि एक 2015चा. 2003चा कोणाला आठवत पण नसेल. 2015 बद्दल आपण बोलू. 2015चा जो कुंभमेळा झाला त्यावेळेला जी काही नाशिकमध्ये जी काही कामं झाली आणि ज्या प्रकारे कुंभमेळा झाला मला असं वाटतं की नाशिक शहराला देखील कळलं नव्हतं की कुठे काय कामं सुरू आहेत आणि काय कशा प्रकारची कामं सुरू आहेत. ती झाल्यानंतर सर्वांना दिसलं की कशा प्रकारचे रस्ते झालेत आणि काय झाले वगैरे. आणि त्या कुंभमेळ्यातनं पैसे काढणं त्यातनं काही अर्थकारण हा मुळात उद्देश नसल्यामुळे तो खूप सोप्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने तो त्यावेळेला झाला. आत्ताचं जे मला दिसतंय ते मला काय मी ऐकल्यात ज्या गोष्टी. काय रे बाबा तू कुठे होतास तू? सर आता राहू दे बस. आता मी तुमच्याच माध्यमातून ज्या गोष्टी आमच्या कानावरती येतात. संपूर्ण शहरामध्ये खड्डे पडलेले आहेत. काही गाड्या ट्रक बिग सगळे खड्ड्यामध्ये गेलेले आहेत. माणसं गेली आहेत त्याच्यामध्ये खास करून. परंतु या प्रशासनाला काही नाही ढिम्म येतं ना. माणसं मेल्याचं गेल्याचं यांना कुठचे काही सोयसूतक नाहीये. आणि बस आपली त्या सगळ्या भागातनं म्हणजे त्या सगळ्या कामातनं कमिशन कशी मिळतील हाच फक्त एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे. या कुंभमेळ्यासाठी मला कळले त्याप्रमाणे सगळे काही अनेक कॉन्ट्रॅक्टर्स हे गुजरात मधले आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर जन्मालाच नाही आले असा भाग आहे. आणि वरून जे आदेश येतील त्याप्रमाणेच फक्त हे कुंभमेळे करायचे आणि महाराष्ट्रामधल्या एकूणच सगळ्या गोष्टी ह्या वरतून जे आदेश येतील त्याप्रमाणेच जर समजा हाताळायचे असतील तर त्यांना लख लाभो. दुर्दैव आहे. मला वाईट या गोष्टीचं वाटतं. इतकं सुंदर मी त्यावेळेला आम्ही नाशिक केलं होतं त्याची सगळी दुर्दशा बघून वाईट वाटतं. म्हणजे ते बोटॅनिकल गार्डन असेल किंवा माननीय बाळासाहेबांच्या नावाने केलेलं म्युझियम असेल किंवा अनेक गोष्टी ज्या त्यावेळेला केल्या होत्या त्या सगळ्या गोष्टींची बस दुसऱ्याने केलंय म्हणून त्याची वाट लावायची. मला काल का परवाच मी हा प्रश्न विचारला की त्या स्मार्ट सिटीज काय झालं त्या स्मार्ट सिटीचं? कुठे गेल्या त्या स्मार्ट सिटी? कुठच्याही देशातल्या कुठच्याही शहरामध्ये तुम्हाला काहीही दिसत नाहीये. सगळी शहरं बर्बाद होताना दिसत आहेत. आणि मला ज्या प्रकारे निवडणुका हाताळल्या जात आहेत त्याही खूप फ्रॉड पद्धतीनेच हाताळल्या जात आहेत. हे लोकांनाही कळले. लोकांनाही माहिती आहेत ह्यांना मतदान कशा प्रकारचं होत आहे. परंतु जे काही करतायत मतदान त्यांनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे. नाशिकमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती झाडं तोडली जात आहेत.
त्याच्यावरती एवढी आंदोलनं झाली, काही नाही, प्रशासन डिंब. आणि ते सगळं चालू असताना देखील ज्यावेळेला निवडणुका झाल्यानंतर परत जर समजा भाजपचं लोकांना निवडून देत असतील, भोगा. अजून काय बोलू शकतो मी? हा बोला. नाही, कसं आहे आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे शिक्षणामधल्या ज्या गोष्टी आहेत, कसं आहे हे बऱ्याच वर्षानंतर असं आंदोलन आहे या सगळ्या गोष्टींकडे. काय प्रत्येक आई वडिलांचा मुलगा हा काही नीट परीक्षेला बसला नव्हता. तिथे आलेले सगळेच विद्यार्थी हे काही नीटचे विद्यार्थी नव्हते. पण जे विद्यार्थी, जे तरुण तिकडे जे आले होते, तो त्यांच्यामधला जो राग आहे तो मला असं वाटतं सगळा सभोवतालचा सगळा राग तिकडे बाहेर आला आहे. आणि तो ह्याच्या पुढे अजून जोरात जास्ती मोठ्या पद्धतीने बाहेर येईल. म्हणजे जंतर मंतरवरती झालेलं आंदोलन ही सुरुवात आहे, कळलं का? ते आता आंदोलन शांत आहे किंवा, परंतु राग, सरकारबद्दलचा राग ज्या वेळेला अशा प्रकारे बाहेर येतो, कारण हे आंदोलन घराघरात शिरलं. ज्या वेळेला त्या तरुणांना, ज्या विद्यार्थ्यांना मारलं, बरं का, आणि प्रत्येक आई वडिलांना असं वाटलं, प्रत्येक आजोबा आजींना असं वाटलं की बाबा माझ्या पोराला मारलं, हे का मारतायत मुलांना? खरं तर ते शांतपणे आंदोलन सगळं सुरू होतं. सरकारने या सगळ्या गोष्टींची सुरुवात केली. आणि मला एवढंच फक्त म्हणायचं, हे भाजपमधलंच अंतर्गत हे भांडण आहे आणि त्याच गोष्टी आता सगळ्या चव्हाट्यावरती येत आहेत. काल बैठक घेतली पदाधिकाऱ्यांची, मुद्द्यावर पण चर्चा झाली. मी तुम्हाला तुम्ही आता हा प्रश्न विचारत, मी येतो त्याच्याकडे. शिक्षणाच्या बाबतीत मला काल अनेक विद्यार्थी मला काल येऊन भेटले. मला हाच नाशिक मधला पॅटर्न हा संपूर्ण महाराष्ट्रभर चालू असेल. प्रश्न असा आहे की दगडांवरचे ठसे घेऊन त्यांचं आधार कार्ड चेक करण्यापेक्षा मला असं वाटतं चंद्रकांत पाटलांनी या विद्यार्थ्यांकडे जास्ती लक्ष दिलं पाहिजे. मला ही गोष्टच नाही समजली की 10वी पास झाल्यावरती पहिल्यांदा क्लासमध्ये ऍडमिशन घ्यायची आणि क्लासमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर क्लास सांगणार की कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची. आज ते विद्यार्थी कॉलेजला न जाता 8-8 तास त्या क्लासमध्ये जाऊन बसतायत आणि तिकडे शिकतायत. मग कॉलेज काय करतंय? नाही, कोचिंग क्लासेस मधनच या सगळ्या कोचिंग क्लासेस सगळेच काय वाईट असतात अशाला भाग नाहीये. परंतु आता जे काही धंदा म्हणून जे आलेले आहेत, आता नीटचा पेपर देखील यांच्याचकडनं फुटला ना, याच कोचिंग क्लासवाल्यांकडनं फुटला ना. आतापर्यंत जेवढे पेपर फुटले या कोचिंग क्लासवाल्यांकडनं फुटले ना. मग प्रश्न असा आहे की ते निलकणी आणून तिथे आता काहीतरी त्या निलकणींना आणलंय वरती, त्यांनी मला असं वाटतं या क्लासेसवरती पहिल्यांदा लक्ष दिलं पाहिजे. क्लासेस ठरवणार की विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं, हे कुठची शिक्षण पद्धत? चंद्रकांत पाटलांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. कॉलेजमधली फी किती? 20,000 रुपये आणि क्लासमधली फी किती? 1,40,000 रुपये. म्हणजे क्लासेस आणि कॉलेज यांच्या संगनमतानेच या सगळ्या गोष्टी होत आहेत. क्लासेसवाले कॉलेजवाल्यांना पैसे पुरवत असणार. क्लासमध्ये 8-8 तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? या अशा प्रकारची भिकार शिक्षण परिस्थिती शिक्षणाची असताना त्याच्यानंतर तुम्ही म्हणायचं की विद्यार्थ्यांनी चिडायचं नाही, तरुणांनी चिडायचं नाही, म्हणजे काय? काल मला काही विद्यार्थी मला इतकं वाईट वाटलं. मला त्यांनी विचारलं, साहेब परत नीटचा पेपर नाही ना फुटणार? एवढी आज तिथे एक मुलगा, मला मी त्या मुलाचं नाव काल त्याचे घरचे येऊन गेले, ज्याने आत्महत्या केली, यश गोसावी. त्या मुलाने आत्महत्या केली. ज्या 21 विद्यार्थ्यांची नावं आहेत आत्महत्या केलेल्या ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये त्या यशचं नाव नाहीये. नाशिक मधला मुलगा आहे तो.
प्रशासनाला हेही वाटत नाही की बाबा आता इथे कोण पालकमंत्री आहेत नाही आहेत मला माहिती नाही, पण एक नाशिक मधला मुलगा जो नीटच्या परीक्षेचा संपूर्ण तयारी करतोय, पेपर फुटल्यानंतर तो व्यथित होतो, निराश होतो आणि आत्महत्या करतो, आणि आत्महत्या केल्यानंतर त्या मुलाचं 21 मुलांची नावं येतात, 22वं नाव देता येत नाही तुम्हाला. हे कोणतं सरकार चालू आहे आणि काय प्रकार चालू आहे मला समजलंच नाही. मी तुम्हाला एक गोष्ट वाचून दाखवतो, तुम्ही ती सर्वांनी नीट ऐका. आता बस, आता शांत. तुम्हाला वाटेल मी हा मगातपासून मोबाईल का घेऊन बसतोय, मोबाईल मला कोणाची फोन येणार नाहीये, मला एक गोष्ट वाचायची म्हणून मला ठेवलाय बरोबर. हा तेच तुला पाठवलं होतं ना काय. हा 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 एक लेख आलाय, मी तुम्हाला मुद्दा म्हणून वाचून दाखवतो. तुम्ही गप्प बसा रे आता. एक तर उशिरा येऊन कॅमेरा लावू नका तुम्ही, बाकीच्यांकडनं आउटपुट घ्या नंतर. टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेला हा लेख आहे, मी मुद्दा म्हणून तुम्हाला वाचून दाखवतोय. हा पल्लवी अय्यर या पत्रकारांनी हा लेख लिहिलेला आहे त्याच्यामध्ये, आणि त्यांनी चीन आणि भारत अशी एक कंपॅरिझन त्यांनी केलेली आहे. त्याचा मी तुम्हाला फक्त अर्क सांगतो त्या सगळ्या याच्यामध्ये. आपली आणि चीनची तुलना खरं तर करू नये. मोठी लोकसंख्या ही एक गोष्ट सोडली तर खूप फरक आहे. आपल्यात मुख्यतः तिथे लोकशाही नाही आणि आपल्याकडे ती आहे. तिथली राज्यव्यवस्था वेगळी आणि आपली वेगळी. परंतु तिथे शाळा झाल्यानंतर, 10वी झाल्यानंतर, शाळा झाल्यानंतर चीनमध्ये सगळी मुलं एक परीक्षा देतात, सगळी. त्या परीक्षेला गावकाव असं नाव आहे, गावकाव. मागे आवाज बंद करा रे तुम्ही, नाही तर निघून जायला सांगता ना. एक तर ते पत्रकार नाहीयेत. भारतामध्ये नीटची परीक्षा 22,70,000 मुलांनी दिली. तर यावर्षी चीनमध्ये गावकाव नावाची परीक्षा दिली साधारण 1,33,50,000 मुलांनी, भारताच्या 6 पट. त्यात त्यांनी जे केलं ते आजच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये पल्लवी अय्यर यांनी दिलंय. त्याच्यात त्यांनी मुद्दे दिलेत, 6 मुद्दे महत्वाचे आहेत. प्रश्न एकाच, हे जे प्रश्न आहेत त्याचे प्रश्न पत्रिका, प्रश्न एकाच ठिकाणी तयार केले, परंतु परीक्षा घेण्याची जबाबदारी प्रांतांवरती सोपवली. सर्वात महत्वाचा मुद्दा हे आपल्याकडे जे काही केंद्रीय पद्धतीने जे चालू आहे, एका ठिकाणी पेपर त्यांनी केले आणि राज्यांना सांगितलं की तुम्ही कंडक्ट करा म्हणून. परीक्षा पेपर्स एखाद्या टॉप सिक्रेट प्रमाणे गुप्त ठेवले गेले. पेपर्स ने आण करत असलेल्या वाहनांवरती जीपीएस द्वारे लक्ष ठेवले गेले. त्यांना पोलीस संरक्षण होतं. हाय सिक्युरिटी प्रेसमध्ये जिथे नोटा छापतात तसे पेपर्स छापले गेले. तितकीच सुरक्षा होती जिथे तिथला कचरा आणि ड्रेनेज व्यवस्थेवरतीही लक्ष होते. त्याच्यातनं कोणी बाहेर काढू देत पेपर वगैरे. ज्या शिक्षकांनी पेपर्स काढले होते हे मागचे सगळे बाहेर काढतात. जर सगळ्यांना बाहेर काढा, सगळ्यांना बाहेर काढा, जा सगळ्यांना बाहेर काढा, जरा सगळ्यांना बाहेर काढा. सगळे जा, तुम्ही सगळे बाहेर थांबा, सगळे बाहेर थांबा, सगळे बाहेर थांबा, सगळ्यांना बाहेर थांबा, सगळ्यांना बाहेर थांबा. जा तुम्ही सगळे बाहेर थांबा, सगळे बाहेर थांबा, तुम्ही सगळ्यांना बाहेर थांबा, सगळ्यांना बाहेर थांबा, तुम्ही बाहेर जा सगळे.
आता हा शेवटचा मुद्दा. ज्या शिक्षकांनी पेपर्स काढले होते त्यांना सुमारे महिनाभर एका संरक्षित सुरक्षित ठिकाणी ठेवलं होतं, कोणत्याही संपर्काशिवाय. सगळा देश त्या परीक्षेच्या आठवड्यात दक्ष होता. बांधकाम गंमत बघा तुम्ही, आपण म्हणतोय तिकडे काय हुकुमशाही आहे किंवा काय जे काय म्हणतोय आणि आमच्याकडे लोकशाही वगैरे, पण आमच्या मुलांनी कशा प्रकारे त्यांचं भविष्य उभं केलं पाहिजे आणि ही परीक्षा सर्वात महत्वाची आहे. सगळा देश त्या परीक्षेच्या आठवड्यात दक्ष होता. बांधकामं थांबवली होती सगळी, कारण मुलांना शांतता हवी म्हणून. वाहनांच्या हॉर्न्सवरती बंदी होती. मुला मुलींना वेळेवरती परीक्षा केंद्रावरती पोहोचता यावं म्हणून वाहतूक वळवली होती. पोलिसांनी स्वतः शटल सर्व्हिस सुरू केली होती. रस्त्यावरती उभे राहून स्वयंसेवकांनी मुलांना फुकट नेण्या आणायची सोय केली. पाणी पुरवलं, अगदी खाद्यपदार्थ सुद्धा. म्हणजे हा एका परीक्षेसाठी सगळा देश उतरला होता. फक्त सरकार नव्हे, चीनमध्ये हुकुमशाही आहे, परंतु आम्ही गुणांची कदर करतो आणि सगळ्या गुणी मुलांना प्रगती करण्याची समान संधी आहे, हे यातून सांगत ते होते. नीटच्या परीक्षेमधनं आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत हे या देशाचं भविष्य आहे. इतर परीक्षा देणारे विद्यार्थी त्यांचं हे आपल्या देशाचे भविष्य आहे. त्या मुलांकडे कोणताच लक्ष नाही. दरवर्षी पेपर फुटतायत. म्हणजे हे नीटचं आंदोलन जेव्हा चालू होतं त्यावेळेला 2 पेपर फुटलेत. म्हणजे या शिक्षण पद्धतीवरती जर समजा कोणाचंही लक्ष केंद्रित नसेल, कोणी त्या गोष्टीला गांभीर्याने घेत नसेल आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल मुलांनी चिडायचं नाही, मुलींनी चिडायचं नाही, तरुणांनी रागवायचं नाही, शिव्या द्यायच्या नाहीत, मग शिव्या द्यायचा अधिकार फक्त काय भाजपला आहे? लोकांच्या आया बहिणी काढण्याचा फक्त अधिकार भाजपला आहे? जर रास्त मागण्या करून पण जर समजा हे लक्ष देत नसतील, दुर्लक्ष करत असतील, काय करायचं लोकांनी? आणि म्हणून मी म्हटलं ना, की ही सुरुवात आहे. नीट ही सुरुवात आहे. आता पुढे बघा काय काय गोष्टी होतील त्या. एक मिनिट जर थांबा. कोण आहे रे मोबाईल वरती? ते अजून बाहेर नाही गेले का? तर बाहेर थांबव ना सगळ्यांना. काय इथे त्यांचं काय काम आहे? आंदोलन उद्देशून म्हणाला की हे भाजपमधीलच अंतर्गत भांडण पुढे समोर आले. नक्की काय मी सांगितलं होतं ना मागच्या वेळेला. मी एका पत्रकार परिषदेमध्ये, मी माझ्या सभेमध्ये पण सांगितलं, माझ्या भाषणामध्ये पण सांगितलं होतं. हे प्रत्येकाच्या महत्वाकांक्षा मोठ्या झालेल्या आहेत. आम्हाला पंतप्रधान व्हायचंय, मला पंतप्रधान व्हायचंय. त्याच्यामुळे त्या दिवशी मी जे सांगितलं ना, की ज्या वेळेला तुम्ही समोरचे शत्रू ज्यावेळेला संपवतात त्यावेळेला शत्रू तुमच्यामध्ये निर्माण होतात आणि ते जगाचा इतिहास आहे हा. ती प्रोसेस भाजपमध्ये सुरू झालेली आहे ऑलरेडी. आता ती थांबू नाही शकत. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी नीट परीक्षा आहे. त्याच्यानंतर आता प्रत्येक अभ्यासक्रमासाठी वेगवेगळ्या परीक्षा करण्यात आल्या आणि यातून खरं म्हणजे मोठा भ्रष्टाचार होतो. आणि वेळेस मुलं जी 12वीला चांगले मार्क्स करतात त्या मार्कांवर नाही, माझं तर म्हणणं आहे ते बाकी सगळ्या गोष्टींवरती आपल्याला करता येईल. पहिल्यांदा कॉलेजची भूमिका काय आणि हे जे धंदेबाई जे क्लासेस जे निर्माण झालेले आहेत ह्यांची हे हटणार की नाही हटणार? मला असं वाटतं सरकारचा कस पहिला इथे लागला पाहिजे. ह्यांच्या धंदेबाईपणामुळेच या सगळ्या गोष्टी सुरू आहेत ना. वर्तमानपत्रांना फुलपेज जाहिराती द्यायच्या, आमच्याकडे हे आलं आणि तो आला, असा आला, कसा आला? मग हेच पेपर फोडणार, ह्यांचेच कनेक्शन. मी पहिला नीटचा पेपर फुटला, बरोबर आहे, त्यावेळेला मी जर चुकत नसीन तर काहीतरी 25 लाख रुपये काहीतरी त्याची किंमत होती, बरोबर. आणि आता जो फुटला त्याची 1.5 कोटी आहे. डॉलरचा रेट का वाढला हे कळलं आपल्याला. आणि हे सगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत. सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत आणि कोणी कंट्रोल करत नाहीये. म्हणजे काय, सरकारमधले कोणी अडकलेत का त्याच्यामध्ये? लोक आहेत का कोणी ज्यांचा धंदा त्याच्यावरती अवलंबून आहे? मला या सगळ्या गोष्टींची उत्तर सरकारने द्यावीत.
लोकसेवा आयोगाच्या अनुषंगाने देखील अजूनही गोंधळ आहे. ऑफलाईन किंवा ऑनलाईन परीक्षा कशी द्यायची ठरत नाहीये. विद्यार्थी तुम्ही मला प्रश्न विचारताय का सांगताय? याच्यामध्ये काय सोल्युशन वाटतं? कशा पद्धतीने मी काही त्यातला तज्ज्ञ नव्हे, बरं का. जे लोक तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी हा गोष्ट, तज्ज्ञ आहेत ना एवढे, तज्ज्ञांची काय कमतरता आहे का? परंतु प्रश्न असा आहे ना सरकारचा, की सगळं आम्हालाच कळतं. यातनं ज्या दिवशी सरकार बाहेर येईल आणि ज्या दिवशी तज्ज्ञांशी ज्याला चर्चा करून त्याच्यातनं काहीतरी सोल्युशन येईल तेव्हाच होईल ना, त्याशिवाय कसं होईल? आता ते नीलकंठीने आणले तर मला माहित नाही ते काय करणार आहेत. साहेब, काल मोहन भागवतांनी पण तरुणांशी संवाद साधला. एका बाजूला उशीर झाला. साहेब त्यांनी जैन सोबत संवाद साधला मोहन भागवत आणि ते म्हटलं की डोळे दाखवून उशीर झाला. महाराष्ट्रात सुद्धा परिस्थिती असेल किंवा शालांत असेल याच्या विरोधात आज विद्यार्थ्यांचे आंदोलन नाशिकमध्ये सुरू आहे. तर याबाबत आणि त्यांनी दादा भुसेंचं राजीनामा मागितलं. महाराष्ट्र नाही, मला असं वाटतं मी आता एवढं सगळं बोलल्यानंतर हा काय प्रश्न आला? शिक्षण व्यवस्थेमध्येच जो गोंधळ आहे तो सुधारला पाहिजे ना हो. आज नाशिकमध्ये सुरू आहे, उद्या अजून ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणी. प्रश्न असा आहे की हे काय म्हणतायत ती मुलं, हे आपण समजून घेणार आहोत का? त्यांना, त्यांच्या आई वडिलांना काय प्रकारचा त्रास होतोय, मानसिक होतोय, आर्थिक होतोय, सर्वच बाजूनी होतोय, तो आपण समजून घेणार आहोत का? काय ही मुलं उगा, अहो त्या मोबाईलवरती ज्यावेळेला ती मुलं बघतात ना, जग ज्यावेळेला पाहतात त्यावेळेला मला सांगा कोण राहील इथे? मी परवा दिवशीचा आकडा वाचून दाखवला ना, किती मुलं गेली बाहेर. 5 लाख कोटीच्या वरती आपल्या देशामधले पालक हे 5 लाख कोटी मुलांना शिक्षणासाठी बाहेर पाठवत आहेत. म्हणजे 5 लाख कोटी देशाच्या बाहेर गेले पैसे. 5 लाख कोटी कशाला म्हणतात? अहो या विद्यार्थ्यांचं काय, म्हणजे याचं काय आहे? इथे सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांची मुलं बाहेर शिकतायत. ज्यांचा आता राजीनामा घेतला, कोणते धर्मेंद्र प्रधान, त्यांची मुलगी बाहेर परदेशात शिकते. धर्मेंद्र प्रधानांच्या मुलीचा जर देशाच्या शिक्षण व्यवस्थेवरती विश्वास नसेल, बाकीच्या मुलांचं काय घेऊन बसलो आपण? मी देशाच्या पंतप्रधानांबरोबर आहोत असं सांगणारे आता होर्डिंग लावले जाते. आता काही इथे भाजप, देशभरात ते कॅम्पेनिंग राबवली जाते. प्रश्न असा आहे, होर्डिंगमुळे कोणी बरोबर येत नाही हो. हे ते सगळा जुना माल बाहेर काढतात. आता काय होणार नाही. बुन से गई वो हौद से नहीं आती. साहेब काँग्रेसने सुनेत्रा उपमुख्यमंत्र्यांबाबत नाही, मला- हुंडी असं आरोप केला. मला साहेब, चला. कालच्या बैठकीमध्ये आपण एसआयआरच्या मुद्द्यावर पण मार्गदर्शन केलं. एकूण जे एसआयआरची कार्यप्रणाली चालू आहे देशामध्ये काय नाही, मला अनेक ठिकाणी मला एसआयआरचे जे अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षाची लोक फिरत आहेत. का फिरत आहेत? घराघरामध्ये त्यांची लोक का जात आहेत? माणसं बघून तुम्हाला कापायची आहेत का? ही कुठची प्रथा सुरू केली मला समजलं नाही. मला जे त्यांनी पश्चिम बंगालमध्ये केलं, जे त्यांनी बिहारमध्ये केलं, तेच येथे महाराष्ट्रामध्ये करायचं चाललंय. आमच्या लोकांना सतर्क व्हायला सांगितलेलं आहे. 3 वर्ष आहेत निवडणुकांना. अशी काही यादी जे कन्फर्म करू शकत नाहीत ती, अशी काय माणसांना तुम्ही डिलीट करू शकत नाही. पण कशा प्रकारच्या गोष्टी सुरू आहे त्यांच्या, ते तुम्हाला लक्षात येतं. आणि हे कशा प्रकारच्या निवडणुका कसे जिंकतात हे तुमच्या लक्षात येतं. सगळा फ्रॉड आहे अख्खा. हे मी आज नाही बोलतोय, मी 2017 पासून बोलतोय. मी ज्यांना ज्यांना सांगितलं त्यांना आज कळतंय. चला.